मया रूपाणि पूजाता पुष्पाणि प्रतिगृह्यताम् ओम भूर्भुवः कर्तिं विष्णुर्विघ्नकरः गणपतिनमः पुष्पमालां समर्पयामि। उद्बत्ती ओवाळायची पाहिजे तर नवीन लावा, नवीन उद्बत्ती। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। हा बुद्धी दे हे पोरांना बुद्धी दे जरा। हा लवकर पुढच्या वर्षी लवकरच येणार ते कशी तू ब देखील काही जातीचा तीर निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील इथे होत असतो। आणि महानगरपालिकेने याच्यात जास्त दखल, तुम्ही तलावाची दुरावस्था बघाल, तलावाच्या फक्त प्रवेशद्वारा लगतच फक्त आतमध्ये जायला रस्ता आहे, बाकी तलावाच्या भोवती फिरण्यासाठी जागा नाही। याच्याकडे आयुक्त आणि महानगरपालिकेने किंवा इथल्या लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावं पाहिजे। यूट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे। दिवस दुसरा पण 1.5 दिवसाचे गणपती आज विसर्जन होणार आहे आणि सर्वांना तुम्हाला ऋषी पंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आता चाललो आहे खाली बंटीनानांचे काहीतरी नैवेद्य वगैरे काही घेऊन जायचं आहे, तर त्यांना लागले सुत। आजचा काहीतरी शेवटचा दिवस आजचा का उद्याचा आहे, पण घेऊन जाऊ पटापट आणि मग तुम्हाला दाखवतो। आज काही जास्त ब्लॉग शूट केला नाही, आत्ता ब्लॉग अपलोडिंगला चालू आहे, कालचाच ब्लॉग, कारण रात्री 2:30 वाजेपर्यंत थांबल्यानंतर एवढी झोप आली ना, काही पुढे मी एडिटिंग वगैरे काय नाही केली, झोपलो सरळ 9 वाजता उठलो आणि मग खाली गेलेलो। आत्ता ब्लॉग चालू करतो आहे, चला। एकदा बंटीनानांचं चाललं आहे नैवेद्य घेऊन, मस्त की पाण्याची बॉटल खिशामध्ये ठेवलं आहे, चला दाखवून येऊ पटापट। म्हणजे आज आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि आज गडबड खूप असणार आहे। आज पण पाहुणे खूप आली सकाळपासून, मी काय जास्त शूट नाही केला ब्लॉग, मला दाखवेलच नंतर। बघा सुद्धा आले मागं आपल्या, मस्तपैकी जेवण करून झाले आणि इकडे बघा जुगार गेलता, जुगार पैसे देऊ। अरे जिंकलं ये दोघा, आपण कुठे जिंकले आहोत मग मग कोणतं होतं असं जिंकलेलं म्हणून आज हारलास तू। बघला नाही पैसे टाकत चालले 50 नोट सगळा काल डेंजर। फायनली माऊली सुद्धा आले बघ शॉर्ट व्हिडिओ बनवायला मगापासून, आणि मकर खूप जणांना आवडली, खूप जणांना अक्षरशः बोलतायत की आम्हाला पुढच्या वर्षी द्या। तर या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी नानांच्या त्यांची घरची आहेत ना, तर त्यांनी ठेवायचं आहे, पण जे पण येतात ती सांगतात मकर खूप छान आहे। तर तुम्ही बघू शकताय बघा, असं 2 बैल आहेत आणि मध्ये चकड्यावर बसलेला आपला गणपती बाप्पा बघू शकता। माऊली व्हिडिओ काढतोय, शॉर्ट व्हिडिओ काढ पटकन असा। मी पण शॉर्ट व्हिडिओ काढून घेतो, म्हणजे आपल्याला यूट्यूबला शॉर्ट्समध्ये टाकायला भेटेल। आता आज आम्ही बॉक्सरला मस्त कोंडून ठेवला आहे बिचाऱ्याला, बघा कसा बघतोय। का कोंडून ठेवलं त्याचं रिझन पण असेल, ऋषी पंचमी आहे ना आज, तर मग कसा जे उपवास करतात त्यांनी कुत्र्याला बघायचं नसतं किंवा कुत्र्या त्यांना दिसलं नाही पाहिजे असं काय आहे, आणि त्यासाठी आम्ही कोंडून ठेवलं, त्याला सुट्टा नाही ठेवला। मग अशी तो पळालेला तरी पण पकडून आणला ना, बांधलाय। बघू आता भटजीबो येतील, मग उत्तर पूजा आपली असतं ती करून घेऊ, टाईम आहे अजून तसा। आता वाजलेला आले 4, पण आज काही ब्लॉग जास्त शूट करत नाही गेला, 1 ते 2 मिनटात 2 मिनटाचं झालं आहे ते। आणि पाहुणी एवढी होती काय त्यांचीच गडबड, नाश्ता वगैरे आणि त्यांच्यासाठी बघूया आता कधी येतात भटजी बाबा।
दाखवतो तुम्हाला. आणि आजचा ब्लॉग पूर्ण दिवसामध्ये विसर्जनाचं होणार आहे आणि उद्यापासून आपण गणपती बघायला स्टार्ट करणार आहोत. हो कुठे कुठे जायला भेटतं, सगळेच इकडे ब्लॉग शूट करणार ना, मोजकाच ठिकाणी तरी. उपास सोडले मस्त पैकी ऋषींचा. बघ मला मारायला आले. हा कसली गाठ बनलेली होती तर सुटत नव्हती नानी अशी सांगतं. आणि आपला कालचाच ब्लॉग लावले बघू शकता गणपती बाप्पांचा मस्त पैकी. नानी साई मस्त उपास सोडले, 3 वेळेला आंघोळ करायला लागला बोलतं. धन्य. तरी आम्ही त्यासाठी विघ्न नाही यावासाठी आमच्या बॉक्सरला बांधून ठेवलेला. चा गरम म्हण मला चाला नाही ना विचारित बघ अशी. हे आमची अशी चाला विचारित ना. अजून दे ना 4-5 शिवा असतील त्या काही अँटिक दे ना मग. आता निघालो मस्त केळीचा पान हा भावीन संचीचा. तो पान उंच आहे बघू आता काढता येतं का ना. शर्ट व्हाईट घातले मला बिलकुल म्हणजे डाग लागला कालच्या शर्टावर डाग लागला असा व्हाईट वाटला ना. त्या गारवाल्याला जाऊन मारावा तो पण स्लो होता आणि अचानक त्याचा टायर त्या खड्ड्यामध्ये पूर्ण शर्टाची वाट लागली व्हाईट. पूर्ण डाग निघत नाही एवढं डेंजर डाग लागलं. रस्त्यातलं ते ऑइल वगैरे पडतं ना त्याचं. चला आता जाऊ आपण मस्त पैकी केळीचा पान घेऊ मग भेटतं तुम्हाला. पडायला पुन्हा एकदा आम्ही बागेमध्ये आलो. म्हणजे डेट बघा कसा लावलेत पूर्ण मोठं डेट. भेंडेसुद्धा आलेत बघा. ओझला भेंडा हे बियेसाठी ठेवले. मस्त फुलं आलेत बघा लाल कलरचे एकदम भारी वाटतं. इथं पिंक कलर आहेत इकडे रेड कलर. कारेली पण येते बघ वरती दाखवतो मला. कारेली छोटीशी आहेत. आता लागलंत म्हणजे काकड्या बोलतं खाल्या बोलतं उंदरानी मस्त लागलेलं बोलतं. फुलं आल्यात काकड्यांच्या याला. सगळं आता बिलं ठेवलं नाही या भेंड बिलं ना. चला आपण घेऊ केळीचा पान काढून वरतून मस्तपैकी आणि मग निघू. आपण घेतला मस्त केळीचा पान. पटापट जाऊ. डाग लागला तर निघणार ना. शर्टाचा पूर्ण वाट लागले. कालचे लागले ते लागले आजची नाही लागणार याची मी दक्षता घेतली आज. शकता फायनली भटजी बाबा आलेले आता चालू होईल उत्तर पूजा लगेच. कधीपासून मोठा बघत होतो अर्धा तास गेला वरती. ओम नारायण नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. पुढे बघून नमस्कार करायचा. आदित्य पूर्वचरिते वर्तमान फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम पार्थिव श्री सिद्धिविनायक महागणपती देवता प्रीत्यर्थे उत्तरा पूजन अहम करिष्ये. 2 वेळा ओम गुरुवाय स्वाहा. श्री सिद्धिविनायकाय गणपतये नमः. विजय फलादय समर्पयामि. ओम दोन्ही गणपा. ओम गुरुवाय स्वाहा. श्री सिद्धिविनायकाय गणपतये नमः. अलंकारार्थे अक्षतानि समर्पयामि. हळद कुंकू दोन्ही गणपा. ओम गुरुवाय स्वाहा. श्री सिद्धिविनायकाय गणपतये नमः. सिद्धिभ्यां नमः. मित्रात्मदेवं सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. मया रूपाणि पूजाता पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. ओम गुरुवाय स्वाहा. कर्तिविनायकाय गणपतये नमः. पुष्पमालां समर्पयामि. उद्बत्ती ओवाळायची पाहिजे तर नवीन लावा. नवीन उद्बत्ती
मस्त तळलेले मोदक 21 बनवलेत. माझे फेवरेट मोदक आहेत. येताना नंतर आपण डेंजर खाऊ सगळं. वगैरे झालेली. आता आरती चालू करू आणि पटकन लगेच इथून संपूर्ण आरती लगेच भाविन तिथे घ्यायचा. चला नानाही घेतलंय मस्त आरतीचा ताट. ही सगळी मंडळी आले बघ. नाना सुद्धा आले. हे बघा यांची मजा बघा. आता भाविन त्यांचे जायचं आहे म्हणून भाविन इथं आले. चला पटापट आरती करून घेऊ. याने वाटतं लॉक लावून ठेवलं वाटतं. लॉक खोलतो त्याचा वरती. डेंजर. चला आरती वगैरे झाली. उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गोविंद मंगलमूर्ती मोरया. सर्वांनी त्या गणपतीवर आणि कळशीवर आपल्याला टाका. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. जाऊ का तुमच्याकडे लांबे करावी. सर्वांनी आपल्याला टाकून लगेच गणपती काढून घ्यावा. तू रडते कशाला काय झाली आपण कसं त्रास देते काय करतात थोडा तो कलश पण आहे. कलश कलश. चला बाप्पा हलवून घेतलं मस्तपैकी. फायनली घेतले आता मस्त रांगोळी काढायला फुलांची. मग अशी पण रांगोळीची काढलेली. आता यांनी फुलांची काढायला घेतली आणि या घेऊन जाऊन झोपल्या. मग अशी त्यांना बोललो मी ये गणपती विसर्जनाला जाऊन झोपल्याला घे. आता आल्यात काढायला रांगोळ्या. घेतलं मोदक खायला. पूजा वजा झाले. मस्त मोदक 3 घेतल्या. खाऊन घेतो बेटा. मोरया. मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर आता गणपती आता घेऊन पहिले आपण आतमध्ये जाऊ. सर्व घरामध्ये फिरवू. दाखवतो मला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. कंटे
ठेव इथं पहिले इथं ठेव मग इथं ठेव मग इथं ठेव मग इथं असते ठेवा असते ठेव हा बस असती त्या करते सगळी राहते चल ये बरं मला काय हा बुद्धी दे हे पोरांना बुद्धी दे जरा. हा लवकर पुढच्या वर्षी लवकरच येणार ते. कशी तू पुढच्या वर्षी लवकरच येतात गणपती. मोरया मोरया मोरया. या आपण गणपती बाप्पा मोरया मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला तर गाईच आता फायनली गणपती बाप्पा निघाले, गावातून पण निघाले, अर्ध्यांचे बुडून पण आले अर्धी. आता बुडवाला पण जाऊ, कारण की बँड वाजत येतात ना ते नाचून खूप उशीर करतात, त्यामुळे आपण आपले गणपती बाप्पा लवकर काढलेत. तुम्हाला आवाज येत असेल आता बँडचा बॅकग्राऊंडमध्ये. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. किती जण गणपती विसर्जन करायला आले. अजून एक गणपती बाप्पा येतोय, अजून म्हणजे खूप असतील गावामध्ये. आता गणपती आम्ही गाडीमधून नेऊ इथून, कारण की आपल्याला तल्यावर जायचं आहे. आणि गेल्या वर्षी पण असंच इथपर्यंत आपल्या विषय मंदिरापर्यंत घेऊन आलो आणि इथून आपण गाडीमध्ये घेऊन गेलो तल्यावर. चला आता परत दोन्ही गणपती आपण गाडीमध्ये टाकू किंवा रिक्षामध्ये आणि मग इथून जाऊ डायरेक्ट तल्यावर. गणपती बाप्पा पोचले जातात तल्यावर, मस्त तला समोर आहे. आणि यावर्षी फक्त गाववाल्यांनी त्याला सर्व साफ केलं आहे. बघूया आता काय पोझिशन आहे, कारण की गेल्या वर्षी टेबल तर नव्हते लावले. गेल्या वर्षी महानगरपालिकेने टेबल नव्हते लावले. आता या वर्षी लावलेत की नाही ते सुद्धा बघू आपण. आता 5 दिवसाचे, 10 दिवसाचे, 16 दिवसाचे असे खूप दिवस गणपती आहेत. तर गणपती बघूया आता पुढे काय होतं ते दाखवतो तुम्हाला. कुठे भरलाय फायनली पोचलोय तल्यावर. आता आरती चालू आहे, आरती चालू झाल्यानंतर दाखवतो तुम्हाला.
कोटी देवी वाचे उच्चारी रघुरी राम दास अंतरी देव जय देव जय शिव शंकराव स्वामी शंकर भारती ओ वालु पार्वती ओ वालु दुर्गा दुर्गा संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी व महिषासुरमर्दिनी सुवाणी स्वामी बोलले काय आई मी वाचरता पडलो प्रवाही ते तू बघायला जी पावती गवला जय देवी महिषासुरमर्दिनी व महिषासुरमर्दिनी जीवे भावे होवाई जय हो विठ्ठले माझे माऊलीये माझे माऊलीये मिलावरी कर कटेवरी करते उनी बघू शकता फायनली आरती झालेली आहे. आता मस्त आपण गणपती बाप्पांच्या पाया पडू आणि मग पहिल्यामध्ये विसर्जनाला नेऊ. काय आरती काय बोलशील आज? चांगलं वाटतं आम्हाला. हां असं का? भाभीची लगे डायरेक्ट भाभीची पिशवी उचलून नेली छोट. कशी 500 भरलो ना. नाना काम ना बाबा मी परलो असतो आता. आडवीत काढू का दादा? आयफोन बघू शकता आपला गणपती बाप्पा नेला त्यांनी. मोबाईल घेऊन गेलेला. आता गणपती घेऊन चाललाय वासू संजा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती गेले चैन पडे ना.
झाल्यावर जे आपल्या ग्रामस्थांनी 5-6 जणांनी मिळून जो साफसफाई केली, आता शरद नाना त्याच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे. तर नाना काय बोलशील आज जो तलाव आपण साफ केला त्याबद्दल? गेल्या अनेक वर्षापासून हा तलाव आहे. आता वाढती लोकसंख्येच्या अनुसार आता सोसायटीचं काही गणपती विसर्जन असतं, सार्वजनिक गणेश उत्सव असो किंवा ग्रामस्थांचे एकत्रित गणपती विसर्जन, या संदर्भात आता वाढती लोकसंख्येनुसार जसं पाहिजे तसं नियोजन महापालिकेचं नसतं, त्यानुसार आम्ही आमच्या गावचे पोलीस पाटील आणि आम्ही ग्रामस्थ म्हणून इथे ज्या सोयी पाहिजेत त्या आम्ही आमच्या पद्धतीने करत असतो. त्यानुसार त्या सोयी आम्हाला पाहिजेत. कारण तुम्ही बघायचं असाल आजूबाजूला इथे भंगारची दुकानं आणि बिल्डिंग्स आहेत, तर इथे अनेक धर्मीय लोक राहतात. तर यांच्यात देखील काही जातीचा तीर निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील इथे होत असतो. आणि महानगरपालिकेने याच्यात जास्त दखल, तुम्ही तलावाची दुरावस्था बघाल, तलावाच्या फक्त प्रवेशद्वारालगतच फक्त आतमध्ये जायला रस्ता आहे, बाकी तलावाच्या भोवती फिरण्यासाठी जागा नाही. याच्याकडे आयुक्तांनी महानगरपालिकेने किंवा इथल्या लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावं पाहिजे एवढं सांगू इच्छितो. आणि जे ग्रामस्थांचं विसर्जनाचं ठिकाण आहे हे चांगलं सुशोभीकरण येणाऱ्या 2025ला होईल अशी देखील मी आयुक्तांकडून अपेक्षा करतो आहे. धन्यवाद. तर तुम्हाला बघितलं शरद नानांनी 2 शब्द सांगितले. इथे जेवढे पण आहे ना तलाची जागा, तिकडे सर्व गवत वगैरे साचलेलं ते नानासांनी 5-6 जणांनी मिळून 2 दिवस आधी काढलेलं आहे आणि पूर्ण एकदम साफ झालं. गेल्या वर्षी जे टेबल होते ना त्याच्यापेक्षा आज चांगल्यापैकी टेबल आहेत, कारण की गेल्या वर्षी तुटलेले टेबल होते. आणि यावर्षी चिखल वगैरे नाही, कारण पाऊससुद्धा नाही, त्यामुळे चिखल नाही. आणि महानगरपालिकेने यावर्षी काहीच केलं नाही असं मला वाटतं, कारण की जे काही केलं ते ग्रामस्थांनी केलं आहे. तर ग्रामस्थांच्या आपल्या यूट्यूब चॅनलकडून धन्यवाद बोलतो मी. चला, अजून काही गणपती आहेत ते विसर्जन व्हायचे ते तुम्हाला दाखवतो. आणि नवीन असेल तर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
घ्या, ते बाजूला घ्या, ते बाजूला घ्या. लोकांना खायला द्यायचं तर आधीच खाता नाही. हे वरती उचला रे. पाठ देऊ का नको ना पाठ. गणपती बाप्पा जा ओके. तू फक्त जास्त लांब नको नेऊ. गणपती बाप्पा डाऊन कर त्याच्या त्याच्या. सर्व गणपती विसर्जन करून पोचलो आम्ही आणि मी तिथं थांबलो होतो. मग नंतर व्हिडिओ शूट नाही केला. तेजस वगैरे यांचं केले आणि कल्पेशचा गणपती होता तो मोठा, तो सुद्धा शूट केले, दाखवेन तुम्हाला. आणि आमच्या गावातील सर्वात मोठा गणपती होता. चला आता पोचलोय घरी. काहीच मस्त आज गणपतीचा 1.5 दिवसाचं विसर्जन झाला.
तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग आता किती मोठा झाला मला पण नाही माहिती. माझे शूट मी चेतनाला करायला देते, तिने किती केलं ते पण मला नाही माहिती. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.